सखी सावली काव्यांजली। अंजली, तुम्ही इथे? आज इथे काव्य वाचनाची स्पर्धा आहे ना? हो, मी त्यासाठीच चीफ गेस्ट म्हणून आलो। हो, इथे आल्यावर कळालं ते। मी पोस्टर पाहिलेत सगळीकडे। तुम्ही पण स्पर्धेत भाग घ्यायला आलात? उगाच वेळ वाया घालवू नका। नियमानुसार तुम्ही या स्पर्धेत भाग नाही घेऊ शकत। नाही, माझं दुसरंच काम होतं। हरकत नाही, पण आलाच तर होल्ड ऑन। एक मिनिट। येते ना? नाही, कविता येत नसले तरी काय झालं, ऐकायला चला। मला खरंच आवडलं असतं, पण दुकानात जायचंय, उशीर होतोय। सर, तुम्ही यांना ओळखता का? हो, आमच्या नात्यातलेच आहेत, मिस अंजली। थोडा वेळ पण नाही थांबू शकत? सॉरी, पण मला उशीर होतोय। ठीक आहे, भेटू पुन्हा कधीतरी। वहिनींकडे मला निघायला हवं। खरं सांगू, तू तुझ्या सासूबाईंच्या तिथीला त्यांच्या नावाने दानधर्म करतेस, निराधार महिलांना साड्या वाटतेस। मला माहिती नाही त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल की नाही, पण आपलं वागणं बघूनच आपली मुलं शिकत असतात। नकळत का होईना आपण त्यांच्यावर संस्कार करत असतो। ताईसाहेब, या साड्या या कशा दळीद्री सुती साड्या आणल्यास तू? ताईसाहेब, साड्या तर साहेबांनी घेऊन दिलेत, मला काहीच माहित नाही। वाटलंच मला, कृष्णकांत पण ना। आला, शेवटी फोन आलाच। तर आजचा विषय आहे सुती साड्या वर्सेस सिल्क साड्या। बोला सरकार। आता अजिबात साखर पेरणी करायची नाही हा। मी तुम्हाला प्युअर सिल्कच्या साड्या आणायला सांगितल्या होत्या आणि तुम्ही अशी सुती फडकी घेऊन आलात। प्रीतम गुप्तेची आई काय अशा चिंध्या दान करणार आहे का? त्याच दान कराव्या लागतील। माझी आई सुतीच्या साड्या नेसत होती ना, आता तिच्या नावाने दान करतेस म्हटल्यानंतर तिला आवडेल असं नको का करायला? नुसता दिखावा करून ठेवला का मी हिला नेहमी समजवण्याच्या भानगडीत पडतो आणि माती खातो। आई तसा लेख भाऊ, मी या साड्या अजिबात वाटणार नाही। तुम्ही आत घेऊन जा आणि तुम्ही स्वतः वाटा आणि साहेबांचं नाव सांगा। आता काय झालं? मुद्दाम करतात ग हे। मला सांगतात की तू माझ्या आईच्या नावाने दान धर्म करतेस ना, तर माझ्या आईला आवडतील अशा साड्या वाट। अगं मग बरोबरच आहे त्यांचं। बरोबर आहे, तू पण त्यांचीच बाजू घेतेस। ताई, तुला खरंच असं वाटतं का की मी श्रीमंतीचं प्रदर्शन मांडते म्हणून? प्रदर्शन नाही ग, तू हे सगळं भीतीपोटी करतेस आणि चूकच आहे की हे। ए मधुरा, तुझे माझ्यावर केलंस ना, उद्या तेच तुझ्या बरोबर पण होणार आहे। हा मग आता ऑटो। आई, आज आम्ही ऑटोने का जातोय? स्कूल व्हॅन येणार आहे ना? अगं पीटीए मीटिंग आहे ना शाळेत आज। बाबा आजीला घेऊन देवळात गेलेत आणि तिथूनच ऑफिसला जाणार, म्हणून आज मी येणार आहे मीटिंग। तू येणार माझ्या पीटीए मीटिंगला? तुला येस, नो, थँक्यू ह्याच्या पलीकडे काही येतच नाही ना बोलायला। तुझ्यामुळे ना मला माझ्या सगळ्या स्कूल फ्रेंड्सच्या समोर एम्बॅरेस फील होतं। दी, तू असं का बोलतेस? डॅडालाच वेळ नाही म्हणून आई येते। जर दोघांपैकी कोणीच नाही आलं तर मिस ओरडेल।
ओरडणार. डॅडू बिझी आहे असं मी ऑलरेडी मिसला सांगून ठेवलंय. आई तू नको येऊस प्लीज. निमिष व्हॅन आली बघ चल. थांब प्राचू. अगं आमच्यापैकी कोणीच नाही आलं तर टीचर्सना असं वाटेल की मुलांसाठी वेळ नाहीये आमच्याकडे, आणि हे चांगलं नाही ना. बघ मी त्यांना सांगेन की बाबांना कामामुळे वेळ मिळाला नाही म्हणून ते आले नाही. ठीक आहे ना. आई तू फक्त निमिषच्या टीचरला भेट. मी व्हॅननी जाते. बाय. प्राचू एक्सक्यूज मी. अंजली मॅडम, तुम्ही प्रीतम सरांच्या नातेवाईक आहात हे माहिती नव्हतं. तुम्ही भाग घेऊ शकता. प्लीज हा फॉर्म भरा. प्रीतम सरांचं भाषण झालं की कविता वाचन स्पर्धेला सुरुवात होईल. काय मंडळी कसे आहात? क्या बात है मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आज या स्पर्धेत खरंच मनापासून स्वागत आहे. आणि ऑर्गनायझर्सनी मला इथे चीफ गेस्ट म्हणून बोलवल्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून आभारी आहे. आजची ही स्पर्धा भरवण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे नवीन टॅलेंटला संधी देणे. मित्रांनो, आता तो काळ गेला जिथे ग्लॅमर क्षेत्रात तुम्हाला संधी मिळण्यासाठी कोणतरी गॉडफादरची गरज असायची. आता तुम्हाला गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त टॅलेंटची. जर खरंच तुमच्याकडे टॅलेंट असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी थांबवू शकत नाही आणि तुम्हाला कोणत्याही वशिल्याची गरज नाही. मी इकडे माझी कविता सादर करायला आले होते. मी प्रीतमला ओळखते हे मी तुम्हाला सुद्धा सांगू शकले असते, पण मला कुणाच्याच वशिल्याने प्रवेश मिळवायचा नव्हता. मी एक नवकवी म्हणून स्पर्धेत भाग घ्यायला आले होते, प्रीतमचे नातेवाईक म्हणून नाही. सक्सेस, यश याकडे जाणारे मार्ग बरेच असतात, पण एक लक्षात ठेवा, जेवढी चॅलेंजेस मोठी तेवढा यशाचा आनंद सुद्धा मोठा. आज मी या स्पर्धेत भाग घेऊन जरी जिंकले ना तरी मला त्यात आनंद मिळणारच नाही, कारण तुम्ही मला बाकीच्या लोकांसारखी एक सामान्य स्पर्धक म्हणून नाही तर प्रीतमची नातेवाईक आहे म्हणून विजेते ठरवले असंच वाटेल मला. आणि मी आजपर्यंत कोणाची ओळख घेऊन काहीच केलेलं नाही आणि यापुढे करणार नाही. जे करेन ते स्वतःच्या हिमतीवर करेन. एकदा मी एका स्पर्धेत जिंकलो होतो आणि त्यावेळी मला जो आनंद झाला ते पाहून आई मला प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला सांगायची. अशी एकही स्पर्धा नव्हती जिथे आईने मला नेलं नाही आणि स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. मग भले मला बक्षीस मिळो न मिळो मला त्याची पर्वा नसायची, पण मी भाग घेतलाय याचा आईला जो आनंद वाटायचा ते पाहून मला बक्षीस जिंकल्यासारखं फील घ्यायचं. त्यामुळे आज मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे. माझ्या अक्काईची इच्छा होती की माझ्या कविता अख्ख्या जगाने ऐकल्या पाहिजे आणि तेच स्वप्न पूर्ण करायला आज मी इथे आले होते, बक्षिसासाठी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, स्वाभिमान. जर तुम्ही स्वाभिमानी असाल तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. ऑफकोर्स त्यासोबत टॅलेंटची गरज असते आणि योग्य संधी, कारण एक योग्य संधी तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते. जसा आजचा दिवस, आज ज्यांची कविता खरंच मनापासून आलेली असते, जी कविता आमच्या हृदयाला भिडेल, तीच ठरणार आहे आजची सगळ्यात बेस्ट कविता. सो मी तुमचा फार वेळ घेत नाही, पण जाता आता हल्लीच माझ्या वाचनात एक कविता आली होती जी कविता माझ्या मनात खरंच घर करून गेली. सो ती कविता अशी आहे. सावली मी तुझी जरी उन्हाचे ऋतू, उंजळीमध्ये तुझ्या देते मी इंद्रधन, जपते फुलापरी दुःखांवर फुंकर तू, काच पायी होता मला अशी सावला. सॉरी मित्रांनो, मला एक जरा इमर्जन्सी आली आहे, मला निघावं लागेल. आय सॉरी.
कोणाचा फोन आहे? आणखीन कोणाचा? प्रीतमचा. यांची वकिली करायला केला असेल फोन. पण ताई मी तुला सांगून ठेवते, या बाबतीत ना मी कुणाचं काहीही ऐकणार नाहीये. फोन का नाही उचलती आई? बाबाही फोन उचलत नाहीये. अगं पण स्पर्धा इतक्या लवकर कशी काय संपली? अच्छा अच्छा, तिथे असं झालं असेल ना की लाडूची कविता ऐकल्यानंतर तिथे सगळे इतके खुश झाले की थेट निकालच जाहीर केला. नाही अक्काई, मी तिथे गेले होते पण मी कविता वाचलीच नाही. का ग? अक्काई, तू म्हणालीस म्हणून तुझ्या आनंदासाठी मी तिथे गेले. आणि अंजली, तुम्ही? सर तुम्ही यांना ओळखता का? हो, आमच्या नात्यातलेच आहे. तुम्ही प्रीतम सरांच्या नातेवाईक आहात हे माहिती नव्हतं. तुम्ही भाग घेऊ शकता. अक्काई, मी कुणाच्या वशिल्याने गेले असते, ते तुला आवडलं असतं का? अजिबात नाही. मलाही ना तू कुणाच्या तरी वशिल्याने पुढे जावीस असं अजिबात वाटत नाही. उलट तुझ्या हुशारीच्या जोरावर तुझी प्रगती झाली ना तर मला तुझं जास्त कौतुक वाटेल. मला माहित होतं म्हणून मी नाही गेले. पण तुला एक सांगू लाडू, माझी ना फार इच्छा आहे की लोकांनी तुझ्या कविता ऐकाव्यात, तुझं कौतुक करावं. मला फार आनंद होईल. खरं सांगू का अक्काई, लोकांच्या कौतुकाचं मला इतकं काही वाटत नाही. पण तू माझी कविता ऐकतेस, त्या समजून घेतेस आणि माझं खूप कौतुक करतेस. हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. तू ना जिभेवर साखर पेरूनच जन्माला आलीस, हो ना? झालं का तुझं गोड गोड बोलून? झालं असेल तर गोड गुलाबजाम केलेत ते खा. अक्काई, ऑर्डर होती का कुठे? नाही ग, घरीच बनवले. अगं यांना रोज काही ना काही डब्यात गोड द्यावंच लागतं ना, आणि त्यांना ना माझ्या हातचे गुलाबजाम फार आवडतात. मग घरीच केले. हे बघ, 100 वर्ष आयुष्य आहे. गुलाबजाम छान झालेत हे सांगायलाच फोन केला असेल. हॅलो, गुलाबजाम छान झालेत हो ना? कसले गुलाबजाम? आज टिफिन तरी दिलायस का तुम्हाला? हो हो, मी हातातच दिला होता तुम्हाला. म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही, तसं नाही. ए ऐक, टिफिन द्यायचा विसरलीयस तू. कुठल्या धुंदीत असतेस काय माहित. सिरियसली. अहो नाही, मला चांगलं आठवतंय, मी दिला होता डबा तुम्हाला. शट अप. आत्ताच्या आत्ता फोन ठेव आणि माझा टिफिन शोध, नाहीतर उद्या तो न द्यायचं नवीन कारण मिळेल तुला. फोन ठेव. अहो ऐका ना. अक्काई, अगं काय झालंय? भाऊजी एवढे का चिडलेत? मला सगळं ऐकू येत होतं. काही नाही ग, मीच गडबडीत त्यांना सकाळी डबा द्यायचा विसरले बहुतेक. अगं पण ठीक आहे ना, इतकं काय त्यात? एवढं कोणी रागवतं का कोणावर? आणि अक्काई, भाऊजी तुझ्याशी कधीतरी प्रेमाने बोलतात का ग? गबग लाडू, अगं माणूस सकाळपासून काम करतोय आणि जेवणाच्या वेळी डबाच नाही म्हणल्यावर कोणाची पण चिडचिड होईल ना. काव्या, आई बस, आम्ही पाणी आणते. अरे अंजली, तू कधी आलीस? थोड्या वेळापूर्वीच आले. बरोबर, हे घ्या आई. कसं झालं देवदर्शन? छान. आई पण मावशीने आल्या, त्यांनाही आणायचं होतं ना. अगं प्रीतमचा खूप मोठा कार्यक्रम होता आज, काव्य वाचनाचा. तो संपून तो थेट घरी पोहोचणार होता. त्याच्यामुळे मधुरा मावशी तो पोचायच्या आत घरी पोहोचली. त्या मायलेकांचं प्रेम ना अगदी जगावेगळंच आहे बघ. हो आई, खूप प्रेम आहे त्या दोघांमध्ये.
आई ए अत्तू आई कशी आहे? नाही किती लागले तिला? अरे प्रीतम, कार्यक्रम लवकर संपला वाटतं. बाबा तुम्ही इथे तर मग आई जवळ कोण आहे? आणि मी किती वेळ झाला फोन करतोय, कोणी फोन का नाही उचलत आहे माझा? प्रीतम रिलॅक्स. वहिनीला काहीही झालेलं नाहीये, ती एकदम व्यवस्थित आहे. तू काय बोलते? एवढे मिस कॉल्स? तू ठीक आहेस? आई तू बरी आहेस का? अरे मला काही नाही झालं, पण तू इतक्या लवकर कसा आलास इव्हेंट पण? एव्हरीथिंग ओके? सगळं ठीक आहे ना? मला एका अननोन नंबर वरून मेसेज आला होता. हे बघ, तुमच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, म्हणूनच तर मी इव्हेंट सोडून पळत पळत आलो. काय फाजील पडाय? कोणीतरी मुद्दाम तुझ्या प्रोग्राम मध्ये ना विघ्न आणायचा प्रयत्न करतोय. चल आपण पोलीस कंप्लेंट करूया. खरं अशी मस्करी करताय कोण? चला. एक सेकंड. मला माहिती आहे कोणी केलं. तुझा काय संबंध? कारण माझ्या फ्रेंडनीच केलाय हा मेसेज. काय? ऍक्च्युली माझी आणि माझ्या फ्रेंडची ना बेट लागली होती. वहिनीचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय हे ऐकल्यानंतर प्रीतम त्याचा एवढा महत्वाचा इव्हेंट सोडून इथे येतोय की नाही याची. And see, I won the bet. आई मधु, तुझी हिम्मत कशी झाली का असं वागायची? तू जे काही केलंस त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकले असते याचा विचार केलास तू? आई अगं त्यांनी किती फोन केले मला, मी फोन उचलले नाही. त्याला टेन्शन आलं असेल, त्या टेन्शन मध्ये त्याने गाडी फास्ट चालवली असेल आणि जर काही ऍक्सिडेंट वगैरे झाला असता तर तुझी ही दीड दमडीची भेट मला किती महागात पडली असती ह्याचा विचार केलास तू? अगं तुझ्या मनात असे नीच विचार येऊच कसे शकतात? आई प्लीज शांत हो. आई तू स्वतःला समजतेस का? तू काय करतेस? आई इकडे बघ. आई इकडे बघ. आई प्लीज डोळे उघड. आई तुम्ही सांगितली होती तशी यादी बनवली, एकदा बघून घ्या ना. ओके ठीक आहे. हे बघा, ही पाहुण्यांची यादी तयार केली आहे. तुमच्या नजरेखालून घाला जरा, म्हणजे कुणी राहायला नको ना. कोणी केली? काव्याने केली आहे ना, मग बघायची गरज नाही. तिचं काम चोख असतं हे माहिती नाही का मला? बरं, तुम्ही डायबिटीसच्या गोळ्या घेतल्या का? विसरलात ना? विसरलो. काय ग काव्या, तुला किती वेळा सांगितलं ह्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या वेळच्या वेळी देत जा. काम चुकारपणा करत जाऊ नको. हं? कितीदा सांगायचंय तुला? तर मीनाक्षी कामात असते ती, आणि 5 मिनिटं उशीर झाला, बिघडलं कुठे? सगळी कामं वेळच्या वेळी करते ती. तुम्ही तिची कट घेऊ नका. एकदा का चुकीची गोष्ट खपवून घेतली ना, तीच सवय अंगवळणी पडते. मग तुम्हाला किती वेळा सांगितलं आमच्या दोघींच्या मध्ये बोलत जाऊ नका, मला आवडत नाही. हे घ्या. सॉरी बाळा, माझ्यामुळे तुला ऐकून घ्यावं लागलं. खरं तर सगळ्या गोळ्या आठवणींनी रोज काढतेस तू, मीच घ्यायला विसरतो. असू दे गं बाबा, मी ना उद्यापासून तुमच्या हातातच गोळ्या देत जाईल, मग तुम्ही विसरणार नाही. शिवा रे, खायला दे रे, बडीशेप तरी एका आधी. अगं बाई, थकली असशील ना? बर, काय झालं? जिंकलीस? बक्षिसाचे पैसे दे बघू. काकू, पैसे नाही मिळाले.
नाही मिळाले म्हणजे? अगं त्या लोकांनी मला स्पर्धेत भाग घेऊच दिला नाही. भाग का घेऊ दिला नाही? अगं माझी कविता पेपरात छापून नाही. जळलो मेलो म्हणजे रिकाम्या हाती परत आलीस? शी, कसं ग तुला एकही काम धड येत नाही? तरी मी हेच सांगत होते वारंवार, पण कोणी ऐकलं नाही माझं. आता कळलं? 4 लोकात लायकी कळली का स्वतःची? कविता करतेय, काय होणार होतं बाहेर गेल्यावर हे? त्यामुळे मुकाट्यानं दुकान सांभाळायचं, कळलं? काय बघते? डोळे खाली. माझे पैसे येथे आज तू दुकानात नसताना मी स्वतः कमवलेले, कळलं? त्यामुळे ह्या पैशांचा दुकानातल्या पैशांशी काही संबंध नाही. आणि आजचा दुकानातला जो काही हिशोब असेल मला घरी आल्यानंतर दे. हे तुला बँक वाले समजत नाहीत ना? जाऊ दे रे दादा. हे घ्या तुमची ऑर्डर. 850 रुपये झाले. पैसे उद्या देऊ का? नाही नाही नाही, आमचे बॉस ओरडतील. असं असेल तर आज माल नको, माझ्याकडे पैसे नाहीयेत. अहो मग आधी सांगायचं ना. सामान आणून दिल्यानंतर पैसे नाहीत बोलतात. फुकट माझा टाइम गेला ना. मला काय दुसरी कामं नाहीत? ऐका ना ऐका ना, थांबा. हे तुम्हाला मी 500 देतो, बाकीची उद्या घे, चालेल? ठीक आहे चालेल. दादा कशाला रे? राहून दे ग, तूच दिले होतेस. अरे पण तुझ्या खर्चासाठी दिले होते ना. मला कसला आलाय खर्च? 2 वेळचं जेवण, राहायची जागा तूच देतेस ना. मी अनाथ, तुझ्या वडिलांनी मला आसरा दिलाय आणि तू शिवा दादा बोलतेस ना, हेच मला खूप आहे. बरं हे ठेव. तुझी हिम्मत कशी झाली का असं वागायची? हो थँक्यू. बरं वाटतं? मधुरा, किती वेळा सांगितलं, नेहमी असं आतादाईपणा करणं योग्य नाही. एक्झॅक्टली. मी करते का तुमची बहीण? तुम्हाला नेहमी फक्त माझीच चूक दिसते. ही कशी वागते ते दिसत नाही. आता माझ्या मुलाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे हिला सिद्ध करायची काय गरज आहे? कुणालाही सिद्ध करायची काय गरज आहे? वहिनी, यू आर बिंग सो अनग्रेटफुल. ऍक्च्युली यू शुड थँक मी. आज माझ्यामुळे तुझी मान पुन्हा एकदा गर्वाने ताठ झाली आहे. जस्ट इमॅजिन, तुझा ऍक्सिडेंट झालाय हे कळून सुद्धा जर प्रीतम त्याचा इव्हेंट सोडून आला नसता तर काय? हा जो तुझा अहंकार आहे ना वहिनी, तो एका क्षणात गळून पडला असता. मग काय केलं असतंस तू? तू प्लीज का असं बोलून काहीतरी आईला दुखवतेस? आणि एक गोष्ट, आईसाठी मी जगातली कुठलीही गोष्ट सोडून धावते. तिच्यापेक्षा मला या जगात काही महत्वाचं नाही. आणि ना कधी असं. Whatever. तू मधुराचा प्रीतमच्या बाबतीत पॉझिटिव्हपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि म्हणून मधुरा प्रीतमला आपल्या मुठीत ठेवण्याची जास्तीत जास्त धडपड करते. देव न करो उद्या प्रीतम काही कारणामुळे मधुरापासून दुरावला तर मधुरा तो धक्का पचवू शकणार नाही.
कॉफी. अरे डबा तुमच्या बरोबर? म्हणजे तुम्ही नेला होता ना? तरीच मला घरी सापडला नाही. अहो मी घरभर शोधत होते. सगळे नग माझ्याच राशीला. आमच्या ऑफिसमध्ये तुझ्यासारखाच एक वेंधळा ऑफिस बॉय. त्यांनी टिफिन कुठेतरी ठेवला, विसरला. मला लक्षात आलं, मी घेऊन आलो. अहो मग मिळाल्यावर मला एखादा फोन करायचा ना. मी सगळीकडे शोधला. मला वाटलं माझ्याकडूनच राहिला की काय. बास झालं. डब्बा पुराण बास झालं. पाणी. तो माझा पोर एवढा दमून आलाय. श्वास तरी घेऊ दे त्याला. विशू, हे बघ, आम्ही सगळ्यांनी चंडी पूजेसाठी पाहुण्यांची लिस्ट बनवली आहे. तू जरा तुझ्या नजरे घालून बघ, म्हणजे काय कमी जास्त कळेल. मला हे सगळं दाखवू नकोस. तुमचं तुम्ही बघा. पण हो, मी फक्त माझ्या गेस्ट शिवाय कोणालाही एंटरटेन करणार नाहीये. आधीच सांगून ठेवतो. तुमचं कोण कोण येत आहे, कोण जात आहे, मला काही फरक पडत नाही. मला काहीही इंटरेस्ट नाहीये. पण हो, पूजेच्या जेवणाचा मेनू मी ठरवणार. राजू, लेट्स मेक अ लिस्ट. हो डाडू. पेन आणि पेपर घे, लिस्ट बनवूया आपण. मधुरा, एक सांगू, ऐकशील माझं? प्रीतमला तू प्रेमात जेवढा अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करशील तितकाच तो तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या गोष्टीचा तुला जास्त त्रास होऊ नये असं मला वाटतं, आणि म्हणून मी तुला बोलतो. बाबा प्लीज, आता हा विषय पुरे. हा, तुम्ही सगळेजण एक गोष्ट विसरताय का? मावशीकडे पूजा आहे आणि आपलं अजून काहीच ठरलं नाही की काय करायचं आहे, मावशीला काही गिफ्ट द्यायचं आहे की नाही. एक काम करूया आई, आपण दोघं जाऊया शॉपिंगला. हा, मावशीसाठी एक मस्त काहीतरी गिफ्ट घेऊया. ठीक. ओके, तू जे म्हणशील ते. मी ना एक लिस्ट बनवली आहे, तुम्ही बघता का? तू सांगशील ते आपण ठरवूया. ओके. हो. पास्ता ब्रॅकेटमध्ये लिही रेड सॉस स्लॅश व्हेरी गुड व्हाईट सॉस. ऐका ना, एकदा बघून तरी घ्या. तुम्हा सगळ्यांना आवडेल असाच मेनू आहे. एक मिनिट. निमिष, ऐका हो ऐका, माझं ऐका. आईनी पूजेच्या जेवणाची मस्त यादी बनवली आहे. मी वाचतो, म्हणजे आजी आणि आजोबा हो म्हणतील. मसाले भात, मठ्ठा, श्रीखंड, बटाट्याची भाजी, अळूचं फदफद. याच्या पुढे आईची गाडी सरकतच नाही, हो ना काव्या? विशू, अरे असं का बोलतोयस तू? काय वाईट आहे मेनू मध्ये? काय चांगलं काय मेनू मध्ये? हो ना डाडू, आपल्याकडे कुठला पण फंक्शन असतो, बर्थडे, गेट टुगेदर, पूजा, सगळ्यांना माहितीये की आपला मेन्यू सेमच असतो. नाहीतर काय? खरंच ना, या पारंपरिक जेवणाचा ना मला कंटाळा आलाय. मला ना या पारंपरिक गोष्टी ना खूप आवडतात आणि मी जेन्युइनली एन्जॉय करतो यार. हो, आणि इथं नवचंडीची पूजा आहे. ह्यात कांदा लसूण अजिबात चालत नाही, आणि ताईला तर ते अजिबात चालणार नाही. मीनाक्षीताई स्वतः खूप उत्तम जेवण बनवतात. त्यात आपली काव्या सुगरण आहे. शिवाय लोकांच्या कार्यक्रमांमध्ये जेवण सुद्धा बनवून देते, आणि हा तर त्यांच्या स्वतःचा घरातला कार्यक्रम आहे. मला खात्री आहे ती अस्सल मराठमोळा मेन्यू सिलेक्ट करेल. तोच मेनू, तीच चव, तीच पुरणपोळी, तीच कटाची आमटी, सगळं आपलं गोड गोड. जेवणाला काही मज्जाच नाही. हो, आणि खरी मजा येते ती पुरणपोळी आणि कटाची आमटी. किती दिवस झाले पुरणपोळी नाही खाल्ली. आई
काव्या वहिनीच्या हाताला हाय क्लास चव आहे ना. घरात पूजा असेल ना तर हाच मेनू सही आहे. अगदी बरोबर बोललास. जेवण कसं सात्विकच हवंय. अजिबात नाही आई, हे सगळं सात्विक वगैरे ना आता सगळं जुनं झालंय. आणि हे तू 4 घरी वरण भात काय करून येते, स्वतःला खूप मोठी शेफ समजायला लागलीस. मी जो ठरवतोय तोच मेनू होणार, यात काहीही बदल होणार नाही. जे काय येणार बाहेरून येणार, ऑर्डर केलं जाईल. अगदी ताट, चमचे, वाटीपासून सगळं केटर आणेल. दॅट्स इट. विशू, चुकीचं बोलतोयस तू. अरे मी आहे, काव्या आहे, अंजली आहे, मधुरा आहे, काव्याची आई आहे. एवढ्या सगळ्या स्वयंपाक करायला असताना बाहेरची ऑर्डर कशाला देतोस तू? हो आई, बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे मी आहे ना सगळा स्वयंपाक करायला. कितीही माणसं असू देत, मी सगळ्यांचा स्वयंपाक करेन. अरे हो, मी तर विसरलोच. सुपर हिरो आहेस तू. हो ना, जगातली सगळी कामं तुला जमतात. नाही, आणि कसं आहे, मी ठरवतोय ना मेनू, ते जेवण पचणार नाही तुला. नाही 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 नाही, मी विसरलो. सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. तू एक काम कर, सगळ्यांचं जेवण तूच कर आणि तूच खा. अहो, चिडू नका. प्रेमाने बोलू. ओके, सगळ्यांचं जेवण तूच कर आणि तूच खा. काव्या बरोबर बोलते विशू. अरे एका परीने आपल्यासाठी बरंच आहे ना ते. म्हणजे निश्चिंत मनाने तू पूजेला बसशील. ठीक आहे, पण त्या दिवशी प्लीज माझ्यावर एक कृपा कराल. स्वतःची तयारी करताना तू विश्वजीत प्रभुदेसाईची बायको शोभशील याची काळजी घे. नाहीतर येशील आपल्या नेहमीच्या अवतारात. मला तुझी ओळख करून द्यायची पण लाज वाटेल असं काही वागू नकोस, कळलं? काय मध्ये मध्ये. कशाला वेळ वाया घालवतेस? आता कविता करून काही उपयोग नाही. इतका मोठा चान्स मिळाला होता ना स्पर्धेत भाग घ्यायचा. मला सांग, प्रीतमच्या ऍपची स्पर्धा होती ना? हो, पाहिलं होतं मी सोशल मीडियावर. प्रीतमच्या ओळखीने तुला 3रं तरी बक्षीस मिळालंच असतं. पण नाही, तुझी तत्व आड येतात ना. तसं नाहीये ग. जरी मला माझ्या कवितेसाठी बक्षीस मिळालं असतं ना, तरी मला त्याचा आनंद झालाच नसता. सारखं असं वाटत राहिलं असतं की प्रीतमच्या ओळखीमुळे आयोजकांनी मला बक्षीस दिलं. तेच तर नको होतं ना मला. कविता करून काय दिवे लावलेस ना हे पाहिलं आम्ही सगळ्यांनी. माणसाने आपली कुवत बघून स्वप्न पाहायची असतात. तुला जर रात्रीची झोप लागत नसेल ना तर 4 ब्लाऊज जास्त शिवायला आण, म्हणजे घरात 2 पैसे तरी येतील. आणि तू मोबाईल बंद कर आणि झोप गा. आणि हे बघ, हे नसते धंदे आहेत ना, बंद कर आता. आणि घर कामात लक्ष दे, समजलं? कविता करते. ए मधुरा, तुझे माझ्यावर केलंस ना, उद्या तेच तुझ्या बरोबर पण होणार आहे. तू माझा छळ केलास, मला दुःख दिलंस, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस. अगं पण एक लक्षात ठेव, डोक्यावरचं पाणी ना पायाखाली यायला वेळ लागत नाही.
आज जिथे मी आहे ना तिथे तू उद्या असशील आणि देव करो तुलाही तुझ्यासारखीच सून मिळो. तुलाही तुझ्यासारखीच सून मिळो. माझ्या प्रीतमला कोणीही माझ्यापासून दूर नेऊ शकणार नाही. मी ते होऊ देणार नाही. आई काय झालं? तू जागी आहेस? झोप नाही येते का? आई सगळं ठीक आहे ना? तुझ्या काळजीनं माझी झोपच उडाली रे. मला खरंच खूप भीती वाटते. असं वाटतं की काहीतरी होईल आणि तू मला सोडून जाशील. आई तू का असा विचार करतेस? मी तुला सोडून कधी कुठेही जाणार नाही का? वचन दे. दे वचन. आई मी तुला वचन देतो. मी तुला सोडून कधी कुठेही जाणार नाही. तुझा शब्द कधी मोडणार नाही. चला आज सगळ्यांचा आवडता नाश्ता आहे. काय बनवलंयस? इडली चटणी. वाव मस्त. दे ना लवकर खायला. अहो तुम्ही पण येताय ना? नाही मला क्लायंट कडे जायचंय. अहो तयारच आहे सगळं. मी पटकन वाढते ना. काव्या अगं तो खाईल नंतर. आधी ह्यांच्याकडे बघ तू. होय. आई तुझ्या लाडक्या भाच्याची पेपर मध्ये न्यूज आली. अरे येणारच. काल तो किती मोठ्या कार्यक्रमाला गेला होता. बातमी तर छापून येणारच. अच्छा वाच वाच बातमी वाच. काय कौतुक छापून आले मला पण ऐकायचे. कौतुक? खूप कौतुक लिहिलंय. वाचतो ना. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन लवगुरु प्रीतम प्रेमात. हे गुड मॉर्निंग. निक्स मला आईची खूप काळजी वाटते का? दिवसेंदिवस ती खूप हळवी होत चालली. काय झालंय? कालही रात्री काय झालं तिला मला माहित नाही. अचानक घाबरली होती की काय. तिने माझ्याकडून वचन घेतलं की मी तिला कधीच सोडून जाणार. प्रीतम आपल्याबद्दल त्यांना काही समजलं असेल का? आणि कदाचित म्हणूनच आपल्या रिलेशनला घेऊन त्यांना टेन्शन आलं असणार आहे. आणि त्यामुळेच त्यांनी तुझ्याकडनं वचन घेतलं असणार आहे. तुला काय वाटतंय एक्झॅक्टली? प्रीतम मला सुद्धा खूप टेन्शन येतं आता. अरे निकिता तू का टेन्शन घेतेस? मी अजून आपल्याबद्दल आईला काही सांगितलं नाही. आणि आय एम शुअर मी ज्या दिवशी सांगेन ती होच म्हणणार. ट्रस्ट मी. निकिता नावाच्या मुलीशी अफेअर?
असल्याची बातमी आहे. काय? हो. अरे काहीतरी भलतच छापून आले ते. कुणी केलं असेल हे? प्रीतम असं काही करूच शकत नाही. काहीच करू शकत नाही इतका विश्वास आहे तुला त्याच्यावर? हो. बरोबर. म्हणजे तो प्रीतम खरा आणि प्रीतमचा हा फोटो खोटा? ते सगळं मला माहितीये, पण काय? हे बघ प्रीतम, मी तुला मनापासून सांगते, हे बघ, जर माझ्यामुळे तुझ्या आणि तुझ्या आईमध्ये जर दुरावा निर्माण होत असेल ना, तर ते मला अजिबात आवडणार नाही. हे बघ, त्यांना जर मी आवडत नसेल ना, तर तू तसं मला स्पष्ट सांग रे, काही हरकत नाहीये. हवं तर मी माघार घे, पण तू त्यांना दुखावू नकोस रे. माझ्यापेक्षा खूप जास्त प्रेम तुझी आई तुझ्यावर करते, त्यामुळे प्लीज त्यांना नको दुखावूस. काहीतरी भलतच छापून आले ते. प्रीतम असं काही करूच शकत नाही. इतका विश्वास आहे तुला त्याच्यावर? हो. बरोबर. म्हणजे तो प्रीतम खरा आणि प्रीतमचा हा फोटो खोटा? इतका आंधळा विश्वास कसा काय असू शकतो आई? माझा भाचा खूप प्रसिद्ध होणार आहे, मिळाली प्रसिद्धी, आता काय बोलशील? गुण उधळलेत तुझ्या भाच्याने. डॅडू मला पण दे ना, मला पण बघायचं. हो बघ बघ बघ. वाव, किती छान दिसते. एकदम मॉड आणि स्मार्ट दिसते, एकदम मॉडेल सारखी. काकाला शोभते नाही? प्राची, निमिष, तुमचं झालं असेल खाऊन तर जा रूम मध्ये, अभ्यासाला बसा. काव्या? हो हो आई. चला मुलांनो, आज चला अभ्यास करा तुम्ही. मी चॉकलेट मिल्कशेक बनवून आणते. प्राजू, ह्याचा अभ्यास घ्या. नाही पण एका अर्थी बरंच झालं नाही का? नाही म्हणजे कोणाला तरी स्वतःच्या इच्छेने लग्न करायची संधी मिळाली. नाही पण सांगू तुम्हाला, मला तर खरंच छान वाटतो हा जोडा. लवली कपल. विशू, काय चाललंय हे? हा, ती काय ही बोलायची वेळ आहे? बस पुरे आता. तू तुझं आवर, आता ऑफिसला जायला उशीर होतोय. प्रीतम असं मुळीच करणार नाही. आई, हा फोटो आणि बातमी मधुरा मावशींनी बघितली असेल तर? प्रीतम चित्र तर खैर नाही. प्रीतम, प्रीतम, ती हिम्मत केली हा माझ्या मुलाच्या विरोधात घेता ते? मी सोडणार नाही. एकेकाला कोर्टात खेचीन. समजतात का ते स्वतःला? अगं किती चिडशील, शांत हो, सावर स्वतःला. आपण बघू ना काय करायचं. बघू नाही, आत्ताच्या आता मला कळलं पाहिजे कोणी छापले हे. ती दबडीची माणसं, त्यांची एवढी हिम्मत माझ्या मुलाची इमेज खराब करतात. मी त्यांना सोडणार नाही, सांगून ठेवते तुम्हाला. वहिनी रिलॅक्स. आय थिंक यू आर ओव्हर रिॲक्टिंग. अगं आपलं प्रीतम सेलिब्रिटी आहे, त्याच्या बाबतीत या असल्या बातम्या छापून येणं इट्स जस्ट अ कॉमन थिंग. कॉमन तुझ्यासाठी असेल, माझ्यासाठी नाही. माझ्या मुलाच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट जी छापून येते ती माझ्यासाठी महत्त्वाची असते. आई, आई काय झालं? हा, एवढी काय रागवलीस? बघ बघ काय छापून आले ते. तुझा आणि निकेताचा अफेअर आहे म्हणे. अरे मीडियावाले
हा यांना काही अक्कल नाही? मीडियावाले आहेत म्हणून वाटेल ते छापतील. बघितलंस प्रीतम, कशी माणसं असतात ते. लोकांची प्रगती बघवत नाही त्यांना. माणसाच्या यशात जशी अशी वाढ होते ना, तसे तसे त्यांचे शत्रूही वाढतात. तू फेमस आहेस, लोकांना तू खूप आवडतोस म्हणून मुद्दाऊन कोणीतरी हे कारस्थान रचले. मी त्याला सोडणार नाही. चल प्रीतम, चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया. चल. आई, पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाहीये. एवढं काही झालेलं नाहीये. काही झालेलं नाहीये? अरे ही बातमी, ही खोटी बातमी छापून आली आणि तू म्हणतो काही झालेलं नाहीये. आई तू प्लीज आधी शांत हो. अरे मी सुद्धा तिला केव्हापासून हेच समजावतोय. हे बघ आई, माझे फॅन्स माझ्यासोबत सेल्फीज काढतात, फोटो काढतात आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. हीच तर खरी माझी पोच पावती आहे ना. आणि हे फॅन्स हेच तर माझी खरी इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांचा हक्क आहे माझ्यावर. आई हे पोलीस स्टेशन वगैरे एवढा मोठा डिसिजन आपण नको घ्यायला. नाही प्रीतम, हे बघ मला कळतंय, मला खरंच हे सगळं प्रेम वगैरे कळतंय. मी तुझ्या चाहत्यांचं प्रेम समजू शकते रे, पण हे मुद्दाहून कोणीतरी केलेलं कारस्थान आहे तुला बदनाम करण्यासाठी. मी हे सहन नाही करणार. तू माझ्यावर येणार आहेस की मी एकटी जाऊ? मी एकटी जाते. आई थांब. ही बातमी खरी आहे. माझं खरंच खूप प्रेम आहे निकितावर. आशू, काय झालं? अगं आपला प्रीतम आहे ना, त्याची सोशल मीडियावर न्यूज आली आहे. कोणी निकिता नावाची मुलगी आहे, तिच्यासोबत त्याचं अफेअर आहे. कसलं भारी ना. बघू, असंच पाहिजे. ए अंजली, तू पण बघ ना. पण बरं झालं नाही. काव्याच्या सासूची बहीण श्रीमंतीचा भरीत टेंबा मिरवत होती. माझा मुलगा किती हुशार आहे, किती फेमस आहे. आता बघ म्हणावं, मुलाने कसं नाक ठेचलंय ते. पण बघ ना, मुलगी किती छान दिसते, अगदी प्रीतमला शोभणारी. आणि सगळ्या जगाला प्रेमाचे सल्ले देणारा प्रीतम स्वतःच्या प्रेमाची निवड मात्र चांगलीच करेल. किती छान दिसतेय ही. आता फक्त त्याच्या आईने परवानगी दिली पाहिजे. काय रे, खरं आहे सगळं? खरंच प्रेम आहे तुझं? हो आई. अरे मग इतक्या दिवसात का नाही सांगितलंस तू? यात काय लपवायसारखं? आणि ते सर तुझ्या आईपासून? आई मी सांगणारच होतो, पण बघ तू लपवलंस आणि मला बाहेरून कळलं. आई तुझी परवानगी आहे ना? मला माहितीये तू आमच्या प्रेमाला आशीर्वादच देशील. का नाही देणार? अरे बाळ आहेस तू माझं. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. तुझ्या सुखातच माझं सुख आहे. एवढी गोड बातमी दिली आहेस, मी देवासमोर साखर ठेवून येते.
माझा मुलगा प्रेमात पडलाय तर हं? खरं? हो. अरे मग हसून दाखव ना. बहिणीचं हे वागणं खटकतंय. ती लगेच कशी काय तयार झाली? नक्कीच काहीतरी शिस्त आहे बहिणीच्या डोक्यात. ही बातमी खरी आहे. माझं खरंच खूप प्रेम आहे निकितावर. आई तुझी परवानगी आहे ना? मला माहिती आहे तू आमच्या प्रेमाला आशीर्वादच देशील. मधुरा, तुझे माझ्यावर केलंस ना, उद्या तेच तुझ्या बरोबर पण होणार आहे. तू माझा छळ केलास, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस. देव करो तुलाही तुझ्यासारखीच सून मिळो. ही बातमी खरी आहे. माझं खरंच खूप प्रेम आहे निकितावर. आई तुझी परवानगी आहे ना? मला माहिती आहे तू आमच्या प्रेमाला आशीर्वादच देशील. देव करो तुलाही तुझ्यासारखीच सून मिळो. मधुरा, अगं असं काय आवाज येतोय तुझा? नाही ती पेपर मधली बातमी वाचलीस? हो वाचली. पण तू कशाला एवढं टेन्शन घेतेस? अगं तुझा मुलगा प्रसिद्ध आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल अशा बातम्या येणारच. हे बघ, ही बातमी वाचून तू अस्वस्थ झाली असणार म्हणून मी तुला लगेच फोन लावलाय. पण तू एवढी रडतेस कशाला? मी हारले का ताई? मी संपले. अगं रडू नकोस आता, शांत हो बघू. हे बघ, तू विनाकारण पराचा कावळा करतेस. नाही नाही ग ताई, प्रीतमने स्वतःच्या तोंडून त्याच्या प्रेमाची कबुली दिली. त्याचं प्रेम आहे तिच्यावर आणि त्या मुलीचंही त्याच्यावर. मी हारले ग, माझं प्रेम कमी पडलं ताई. अजिबात नाही, असं काहीही होणार नाही. कारण तुझ्या एवढं दुसरं कुणी प्रेम त्याच्यावर करूच शकत नाही. मला प्रीतमला दुखवायचं नव्हतं, त्याचं मन मोडायचं नव्हतं म्हणून मी तोंड टेकलं, त्याला होकार दिला ग. पण तू सांगते अशी मुलगी माझ्या ताब्यात कशी राहील ग? त्या मुलीने उद्या प्रीतमला माझ्यापासून तोडलं तर, पिटवलं तर, सासूबाईंनी सांगितलेलं खरं होईल ना? खरं होईल ना ताई? सगळं संपलं ग ताई, सगळं संपलं. मधुरा, काहीही संपलेलं नाही. ऐकून घे माझं. हे बघ, लग्न नाही ना झालं अजून. म्हणजे म्हणायचं काय ताई तुला? मधुरा, तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, लवकरात लवकर आपण प्रीतमसाठी एक चांगली मुलगी शोधू, जी तुझ्या शब्दातही राहील आणि तुझं सगळं ऐकेल. आता शांत हो बघू आणि आवर स्वतःला. अगं पण चल, बोलू आपण नंतर. प्रीतमसाठी मी अगदी काव्यासारखीच मुलगी शोधणार. अक्काई आलीस? ये बस.
अक्काई, हे बघ मी काय बनवलंय, बेसनाचे लाडू. बनवलेस? छान. हे घे पाणी. अरे अंजली, तू कधी आलीस? आई आत्ताच आली ती. तुम्ही बनवता ना तसे बेसनाचे लाडू तिला फार आवडतात, म्हणून फोन करून माझ्याकडून रेसिपी घेतली होती. बनवून आणलेत आता. एकदा तुम्ही बेसनाचे लाडू घरी पाठवले होते ना, ते अगदी जिभेवर ठेवल्या ठेवल्याच विरघळले. तेव्हाच मी अक्काईला सांगितलं की मला तुमचीच रेसिपी हवी आहे. अगं बेसन भाजल्यावरती ना थोडासा दुधाचा हपका दिलास ना की बेसन कसं फुलून येतं छान. हो, तुम्ही जसे बनवता ना मी अगदी तसेच बनवले. एकदा खाऊन सांगा ना कसे झालेत. म्हणजे तुमच्यासारखा नाही पण जवळपास तरी. बरं बरं. एकदम मस्त झालेत ग. छान जमलंय तुला. बसा तुम्ही दोघे. अक्काई, भाऊजींचा डबा भरा ती, नाहीतर काल विसरली होतीस ना तू. अगं हे काय, भरूनच ठेवलाय. अगं काल ना गंमतच झाली. मी यांना डबा दिला होता, पण यांच्या ऑफिसमध्ये ते पिऊन असतात ना, त्यांनी धांदरटपणे कुठेतरी ठेवून दिला आणि तो सापडतच नव्हता. म्हणजे तू डबा देऊन सुद्धा भाऊजी तुला इतकं बोलले. ऐक, टिफिन द्यायचा विसरलीस तू. कुठल्या धुंदीत असतेस काय माहित. सिरियसली आत्ताच्या आत्ता फोन ठेव आणि माझा टिफिन शोध. ठीक आहे ग, त्यांना ना भूक सहन होत नाही. भूक लागली ना की ते कासावीस होतात, म्हणून चिडचिड झाली असेल त्यांची. त्यातून त्यांना इतका कामाचा व्याप असतो आणि माणूस आपल्याच माणसावर रागवतो ना. ते जाऊ दे, तू सांग, तू फोनवर काय सांगत होतीस? काही नाही ग. अक्काई, तू प्रीतमची बातमी पेपरात वाचलीस का? अगं सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. पाहिली मी बातमी. मला तर ना मधुरा मावशीचंच टेन्शन आलंय. अगं हे सगळं बघून तिकडे काय होईल कोणास ठाऊक. मी ना त्या दोघांचा फोटो पाहिला. अगो किती गोड दिसत होती ती. आणि हो, दोघांचा जोडा ना किती छान दिसतोय. मधुरा, तू अजिबात काळजी करू नको. हे बघ, लवकरात लवकर आपण प्रीतमसाठी एक चांगली मुलगी शोधू. अंजली अगदी काव्याची सावली आहे. ज्या घरात जाईल चांगला संसार करेल. अक्काई, प्रीतमचं आणि त्या मुलीचं खरंच प्रेम असलं तर? नाही ग, अफवा ही. अंजली, आमचा प्रीतम त्याच्या आईच्या पसंतीच्या मुलीशीच लग्न करेल. तिच्या शब्दाबाहेर नाही येतो. समजेल लवकरच. खूप कौतुक आहे ना तुला तुझ्या भाच्याचं. तुम्हा सगळ्यांना आणि स्वतःच्या आईला अंधारात ठेवून गुण उधळतोय तो. सगळी मुलं माझ्यासारखी नसतात. आईने सांगितलं म्हणून कुठलंही ध्यान गळ्यात बांधून घेणार नाही तुमचा तो श्रावण बाळ. मलाही असंच धाडस करून तुझ्या इच्छेविरुद्ध जाणं जमलं असतं, पण मी नाही केलं तसं. खरं तर केलं असतं तर बरं झालं असतं ना. नाही म्हणजे मी पण माझ्या आवडीच्या मुलीसोबत माझ्या मनासारखा संसार केला असता.
विशू तर ना काकू येते मी. जा बघ. लाडू लाडू थांब. लाडू अगं काय झालं? तू तू अशी का निघालीयस? काही नाही, मला उशीर झालाय, मी निघते. अक्काईशी खोटं बोलणार आहेस का तू? अक्काई, मला ना भाऊजींची हीच गोष्ट आवडत नाही. अगं किती अपमान करतात ते तुझा. तुला वाटेल ते बोलतात. भाऊजींनी कधी तुझ्या मनाचा विचार तरी केलाय का ग? अगं प्रत्येक वेळी तुलाच कमी लेखतात, जे मला नाही आवडत. आणि हो, काय कमी आहे तुझ्यात म्हणून भाऊजी तुला अशी वागणूक देत आहेत? लाडू अगं तू गैरसमज करून घेतलायस. असं काहीच नाहीये. त्यांचं खरंच खूप प्रेम आहे माझ्यावर. ते कधी बोलून दाखवत नाही तितकंच. आणि तसंही प्रेम ही बोलून दाखवायची गोष्टच नाहीये, नाही का? तुला काय सांगू, ते इतकी काळजी घेतात माझी की मला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी भासू दिली नाही. माझ्यासाठी, मुलांसाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात. फक्त आम्ही सुखात राहावं म्हणून रात्रंदिवस कामात असतात. अगं सोन्यासारखा संसार आहे माझा. आणि मग या संसाराला कुणाची दृष्ट लागू नये ना, म्हणून आम्हीच अधूनमधून नाराजीचा गालबोट लावत असतो. कुठे आहेत माझे 2.5 लाख?